असं येणार नाही लवकर या. चला गावी जायची वेळ झाली. सकाळी 7:30ला विकळवरून गाड्या निघाल्या गावी जाण्यासाठी. ऐरोली मार्गे मुंबई गोवा अशा तऱ्हेने जायचा आहे मार्ग. आणि ही आहे आमची दुसरी गाडी. इथे भरपूर असे रस्ते आहेत. ते काम पूर्ण झालं आहे की माहिती नाही. इथे बोर्डवर लिहिलं आहे नावाशेवा अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू. आणि पुढे आहे विमानतळ प्रकल्प. आणि आपण चाललो आहे JNPAच्या रोडवरून. आकाशाला भिडणारी उंच इमारत. आता हे गेले करणाराचं गेट. आता पुढे थम्सअप पॉइंट आपल्याला खुणावतोय. हा आहे थम्सअप पॉइंट. तर इथून चालू झाले ट्रॅफिक. शनिवारी सकाळी आम्ही निघालो. शनिवार रविवार सोमवार सुट्टी असल्या कारणाने 3 दिवस सुट्टी सलग सुट्टी असल्या कारणाने सर्वजण बाहेर पडलेत. आणि ट्रॅफिक जॅम करायला बाहेर पडलेत सगळेजण. सकाळचे 9:30 वाजलेत आणि आता आम्ही बसलो नाश्ता करायला. एक छोटंसं हॉटेल बघून तिकडे नाश्ता करतोय. हा सरळ रस्ता गोवा अलिबाग वडखळला जातो. या रस्त्याचे काम एवढे चालू आहे की काय बोलून फायदा नाही. मला वाटत नाही हा रस्ता लवकर पूर्ण होईल करून. जिथे बघावं तिथे कामच चालू आहे. या ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी ज्याला वाटेल तशी गाडी ऑपोजिट साईडने टाकतोय आणि तिकडचं दुसऱ्या साईडचं पण ट्रॅफिक जाम करून टाकते. परत RTOवाल्यांनी काही ठिकाणी RTOवाल्यांनी त्यांना रिटर्न पण पाठवले. सगळ्यांनाच पहिले यायचं आहे रेसमध्ये. त्याच्यासाठी हा आटाबिटा. पण ह्या ट्रॅफिकमुळे आपल्या एखाद्या चुकीमुळे दुसऱ्यांना त्रास होईल याचा विचार करावा. आता आले कोलाड.
ते बोर्डवर लिहिलेलं दिसतंय, कोलाड लिहिलं आहे. आता हे पिलर इथे जे आहेत समोर देते ते, त्यांना बघून तुम्हाला काय वाटते, कधी होईल हा ब्रिज, कधी कसं काम पुढे जाईल? काय मला खरं वाटत नाही. एवढी वर्ष हा रस्ता बनतोय आणि बनतोच आहे अजून. ह्याच्या मागचे रस्ते तयार होऊन झाले. हा रस्ता अजून वाटच बघतोय कधी मी पूर्ण होतोय तो. कधी होणार एवढं काम? हे कोण लक्ष घालणार याच्यावरती? ट्रॅफिकमध्ये आम्ही हैराण झालो. मॅपमध्ये सकाळी 8 तासात गडमटला पोचणार म्हणून दाखवत होते. आता दुपारचे 12 वाजलेत तरी मॅपमध्ये 6 तासच दाखवत आहे. म्हणजे आपण फक्त 2 तासाचा रस्ता कापला आहे. 5 तासाच 2 तासाचा रस्ता म्हणजे खूपच ट्रॅफिक भेटला आम्हाला. बघा ना, जो तो आपल्या पुढे जायची तयारीमध्ये. गाड्या एकदम चिकटूनच चालल्या आहेत. जिकडे बघावं तिकडे रस्त्यावरती कामच चालू आहेत. आणि आजकाल शनिवार असल्या कारणाने ना सगळेच जण बाहेर पडलेत. फुल ट्रॅफिक जाम झालं आहे. आणि डायव्हर्शनमुळे इकडे तुफान गर्दी. आता ह्या इंदापूरचं मार्केट आलं आहे. आता इंदापूरच्या ॲपच्या पुढे आम्हाला ट्रॅफिक लागलं. तर ते ट्रॅफिक आम्हाला वाचवण्यासाठी बरेचसे असे गाडीवाले यू टर्न मारून दुसरा एका रस्त्याने तो ट्रॅफिकचा तो पॅच होता तो कमी करण्यासाठी, वळसा घालण्यासाठी आम्ही दुसऱ्याच एका रस्त्याने गेलो. त्याच्यासाठी आम्हाला अर्धा तास घालवावा लागला. एक्स्ट्रा झाला. काय खाल्लं रे? काय खाल्लं रे? काय खाल्लं? आणि 2-3 भज्या खाल्ले. आणि चाललाय कुठे तू आता? मोहाच्या आपल्या जाऊया. जेवून आता निघतो परत आपल्या गावी जायला. ऑलरेडी पहिलेच खूप उशीर आलाय. हा ट्रॅफिक संपल्यानंतर पुढे रस्ता एकदम थोडा छान होता. काही खड्डे नाही, काही नाही. नागमोडी वळणं घेऊन जातो तो.
आणि आम्ही मागे इथे शांत झोपलो, आराम करतोय. आता रत्नागिरी अगोदर सुद्धा अशी कामं चालू आहेत. रत्नागिरी आलं नाही अजून, पण हे रत्नागिरीच्या अगोदरचं काम चालू आहे. एक साईडच चालू आहे, दोन साईड नाही ना. कशेळी बोगद्यामुळे आपल्याला बराचसा टाईम आपला वाचतोय. बघा ना कशेळी बोगदा कसा आहे ना, एकदम मोठा, एकदम लांबच्या लांब. मुंबई गोवा मार्गाचं हे काम आहे ना, असं बघायला गेलं तर चालू आहे, पण थोडं खूप संत गतीने चालू आहे. थोडंसं फास्ट झालं पाहिजे. हे जे तुम्हाला दिसतंय ते खेड रेल्वे स्टेशन आहे. बापरे, रस्ता आहे की काय आहे? बैलगाडी बसल्याचा बाज होतोय. पावसाचं वातावरण तर होतं सकाळपासून, मध्ये मध्ये ढग येत होते. इथे आम्हाला पाऊस भेटला आणि कधी मुंबईसारख्या शहरामध्ये न दिसणारे इंद्रधनुष्य आम्हाला नजरेस पडले. पेट्रोल पंपावर सी एन जीसाठी भरण्यासाठी लाईन बघा, लांबच्या लांब. असाच बोगद्याकडून जायचं. इथली ही सर्व कामं कधी होणार कोणीच सांगू शकत नाही. कोणी सांगू शकेल का? का एवढा दिवस वेळ लागतोय? बऱ्याचशा ठिकाणी अशी कामं तुम्हाला चालू असतील दिसतील. त्याच्यामुळे आज ट्रॅफिक जाम. शनिवार असल्या कारणाने सगळी शनिवारी लोक गावी निघालीत. असं काम जोरात चालू आहे. कधी होईल काय माहिती.
ट्रॅफिक दिसतंय, पण ट्रॅफिक लागलं, पण ट्रॅफिक दिसतंय आता. आले संगमेश्वर. संगमेश्वरला पोचायला आम्हाला 6 वाजले. संगमेश्वरवरून आम्ही डावीकडे टर्न घेतला व साखरपावरून आम्ही आता साखरपावरून जाणार आहे. गावचा रस्ता वेगळा. गाडी चालून चालून कंटाळा आला तर एका ठिकाणी थांबलो आहे. संगमेश्वरच्या पुढे. कदम परिवार आज चाललाय गडमटला, कोकणात. इथून पुढे आम्हाला कुठेच ट्रॅफिक नाही लागलं की रस्त्यावर एक पण असा खड्डा नाही भेटला. बघा गाडी एकदम शांतपणे चालली आहे. परत एकदा वळणाचा घाट रस्ता आला. आता असं वाटतंय घरी पोचेपर्यंत अंधार होणार असं वाटतंय. काय खरं नाही. घरी जायच्या अगोदर एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. मला दाभोळे वाटतं, काहीतरी दाभोळेसारखं गाव आहे, नाव बोर्डवर लिहिलं होतं. आणि एकदा शेवटी पोचलो आम्ही एकदाच कासारडेला. कासारडे आलं म्हणजे आता आमचं गाव 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे. अंधार पडला असल्या कारणाने घरपर्यंतचा व्हिडिओ नाही काढता आला. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब जरूर करा. तर आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.